भर कॉम्पिटिशन करणं कोणाची बी काम नाही बा. तुम्ही जो प्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो एड करणारी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले आहे. चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं. कॅपकट ते ओपन केल्यानंतर प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली तुमचा जो फोटो असेल सिलेक्ट करून ऍड करायचा. फोटो ऍड केल्यानंतर खाली रेशोच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून ओपन सोर्स आहे इथे बॉक्स इथं सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून दोन बटन ह्या फोटो सेट करायचा. फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्या जुटायचे त्याच्यानंतर खाली इथं मग ओव्हरलेच ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून बीट मावडी दिलाय तो तुम्हाला इथून ऍड करायचा. हा बीट मावडी येते तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीट मावडीवरती आपल्याला क्लिक करायचंय. मी खाली थोडं ते स्क्रोल करायचं. मग एक्स्ट्रा कडूच ऑप्शन मिळेल त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्याच फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ तसं जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायचे. तिथपर्यंत नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, इथपर्यंत नेवा परफेक्टमध्ये नेल्यानंतर सिम्पली पहिल्या जुटायचं आहे आणि हा जो बीट मावडी आहे ना त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे. त्या बीट आपले ज्यातून पण चेंज होतील तिथून फोटो स्प्लिट करायचा. पहिली बीट आपले ते चेंज होत ठीक आहे. तर ह्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं. ह्याच्या पुढची बीट आपली ते चेंज होत आहे. तर सिम्पली ह्याच फोटोवरती क्लिक करू त्या स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो शेवटच्या बीट मार्कपर्यंत मला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, हा जो बीट मावडी आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचं. प्लेच ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिल्या पेन जिथून तुम्हाला ऍड करायचं त्याच्यानंतर दुसरं पेन जे आपल्या इथून ऍड करायचं आहे तुम्हाला सांगतो. हा जो आपला फोटो असेल ना म्हणजे 11 सेकंद आहे तिथल्या फोटोला आहे ना दुसरं पेन जिथून ऍड करून घ्यायचं आहे. सिम्पली ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून तर मी पिंजन फोटो इथून ऍड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की पिंजन इथून फोटो आपण ऍड करून घेतलेले आहे. सर्व इथून फोटो ऍड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. ॲनिमेशन्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू कंबोच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल वेवचा इथून सिलेक्ट करायचा आणि जी पण इफेक्टची नावं मी सांगेल ते सर्व इफेक्टची नावं तुम्हाला वरती मिळून जातील. परफेक्टमध्ये तुम्हाला इथून तो इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा. इथून हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर नावावरती क्लिक करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कंबोमधलाच पॉपिंग कॅन्डीचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला सिम्पली आपल्या कंबोमधला झूम वनचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इन मधला हा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. ह्याची खालची लेंथ 0.2 ठेवायची. सिम्पली कंबोवरती क्लिक करू हा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा. ह्याची सुद्धा खालची लेंथ अशा पाहिजे 3.2 ठेवा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे ना त्या फोटोला सिम्पली आपल्या आहे ना कंबोमधलाच स्लिप अँड स्लाईड वनचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला स्लिप अँड स्लाईड 2चा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधला पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधलाच क्रॉस सेकचा ते बॅक सिलेक्ट करून घ्यायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इन मधलाच ऊसचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इन मधलाच क्रॉस ओपनचा ते बॅक सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इन मधलाच अनफोल्ड जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इन मधलाच पेंडिंगचा जो इफेक्ट असेल इथून सिलेक्ट करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व फोटो इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यान जुटायचं आहे. पहिल्यान जुटाल्यानंतर इथे इफेक्ट्स ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओ ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो आणि आउट्रो मध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट जाईल हॅलो ब्लरचा तो इथून स्लाइड करून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून इंटेन्सिटी संपूर्ण स्पीड आहे तुम्हाला 10 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा इथेच थांबायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून ग्लिच ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये आल्यानंतर मग इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा इथून स्लाइड करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. हे सुद्धा इफेक्टची लेंथ पहिले जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला ठेवायची. ठेवल्यानंतर सिम्पली हा जो आपला इथला फोटो आहे ना आपला 11 सेकंद आहे तिथला फोटो जे तो मला स्प्लिट करायचं ते त्याचं व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेकचा इथून स्लाइड करायचं आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 15-15 ठेवून बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर सिम्पली पुन्हा इथेच यायचं आणि व्हिडिओवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा इथून स्लाइड करायचा आहे आणि बरोबरच्या नावावरती क्लिक करायचं. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 11 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल
तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ असेल तो एक्सपोर्ट होऊन जाईल.